नमस्कार शेतकरी बांधवांनो, कसे आहात? पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची. त्यामध्ये सर्वप्रथम आपला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. बुरशीनाशकमध्ये आपण घेणार आहोत धानुका कंपनीचं विटावॅक्स पॉवर. त्यामध्ये दोन घटक आहे, कार्बोजिन 37.5% प्लस थायरम 37.5%. या ठिकाणी आपण 10 किलो बियाणं घेतलं आहे. 1 किलो बियाणासाठी आपलं हे विटावॅक्स पॉवर 3 ग्रॅम वापरायचं आहे आणि आपण या ठिकाणी 10 किलोसाठी 30 ग्राम विटावॅक्स पॉवर यामध्ये काढून घेतलं आहे. हे पावडर फॉर्ममध्ये आहे आणि आपलं त्यामध्ये 30 ग्राम विटावॅक्स पॉवरमध्ये आपला 100 ml पाणी घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी 100 ml पाणी घेतलं आहे व त्याची आपलं सुरुवातीला बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया करण्याचे अनेक फायदे आहे. आपण या ठिकाणी आता बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून घेऊ प्रत्यक्ष. या ठिकाणी या बियाणं आपलं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण विटावॅक्सचा वापर केला आहे. ह्या विटावॅक्सचे अनेक फायदे. ह्या विटावॅक्समुळे काय होतं, आपल्या पिकाची जी सोयाबीन आहे आपली बाल्यावस्था त्याची रोगप्रतिकार क्षमता वाढती व जे कॉलर रॉट व चारकोल रॉट जे आपलं रोग आहे त्याच्यावर बी आपला नियंत्रण मिळवले जाते. यामुळे याचे असे अनेक फायदे. त्यानंतर आपला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण GSP सायन्स क्रॉप कंपनीचा आपण स्लेअर फो घेतलेला आहे. त्यामध्ये थायमिथोझाम 30% SF फॉर्ममध्ये. या ठिकाणी आपला 1 किलोसाठी 10 ml याचा वापर करायचा आहे आणि आपलं हे बियाणं 10 किलो आहे, त्यामुळे आपल्या या ठिकाणी 100 ml स्लेअर फो घ्यायचा आहे. आपण आता या ठिकाणी 100 ml घेऊया व त्याची बीज प्रक्रिया करूया. यामुळे काय होतं, या बीज प्रक्रियामुळे जे आपले लहानपणी जे रोग आहे जमिनीतून जे रोग येते, समजा खोडमाशीचं प्रमाण याच्यामुळं होत नाही. खोडमाशी तसंच जे रस शोषक किड्यापासून आपला याचं संरक्षण मिळतं. 1 किलोसाठी आपलं हे 10 ml घ्यायचं आहे. आपलं 10 किलो बियाणं आहे तर आपण या ठिकाणी याचा 100 ml आपण या ठिकाणी वापर करू राहिलो. हे 50 ml आपलं झाकण आहे. या ठिकाणी आपलं 2 या ठिकाणी घ्यायचे आहे आणि याचं मस्त कालून एकजीव करून घ्यायचं आहे. दिवसांदिवस काय चाललं, आता हे सोयाबीनचं प्रमाण वाढत चाललं. मराठवाड्यातच नाही पण महाराष्ट्रात बी या सोयाबीनचं प्रमाण वाढत चाललं. ज्या ज्या पिकाचं प्रमाण वाढतं त्या पिकाचं काय होतं, रोगराई वाढती. त्यामुळे आपलं हे प्राथमिक बीज प्रक्रिया करून घेणं फायद्याचं ठरतं. जे प्रमाणे आपण लहान बाळाला लसीकरण करतो त्याप्रमाणे आपलं या ठिकाणी यायचं बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं पीक निरोगी राहील व त्याची वाढ जोमानं होईल व आपलं उत्पन्न बी वाढेल. ठिकाणी आपल्याला चांगलं त्याला एकजीव करायचं आहे. या अशा पद्धतीने तुम्ही जर त्याचं त्याला हलवलं तर चांगलं एकजीव होतं. ते संपूर्ण बियाला एक समान ते लागतं. या ठिकाणी आपण काय केलं, आता हे जे आपण रासायनिक बीज प्रक्रिया केलेली आहे बुरशीनाशकाची व कीटकनाशकाची, याला आपण चांगलं सावलीमध्ये पतलं वाळून सुकू घातलेलं आहे जवळपास अर्धा ते 1 तास. तर नंतर आपलं काय करायचं आहे, या ठिकाणी जीवाणू संवर्धक खताचा वापर करायचा आहे. जीवाणू संवर्धक खतामध्ये आपला रायझोबियमचा वापर करायचा आहे. रायझोबियमचा वापर आपला 1 किलोसाठी 10 ml वापरायचा आहे आणि आपलं हे 10 किलो बियाणं आहे तर यासाठी आपला 100 ml चा वापर करायचा आहे. जर आपण याची रासायनिक बीज प्रक्रिया केली नसती तर आपण 10 ml वापरलं तरी चाललं असतं, पण आपण या ठिकाणी याची रासायनिक बीज प्रक्रिया करली त्यामुळे आपलं याचं प्रमाण डबल घ्यायचं आहे. आता 20 ml घ्यायचं आहे. 1 किलोसाठी आपल्याला 20 ml घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी 20 किलो आपलं 10 किलो बियाणं आहे तर आपलं जवळपास या ठिकाणी आता 200 ml आपल्या याच्या ठिकाणी रायझोबियमचा वापर करायचा आहे. या ठिकाणी आता 250 ml ची बॉटल आहे, याच्यातून आपण हे 50 ml काढून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी पुरा 200 ml चा या ठिकाणी वापर करत आहोत. आणि जर आपण या ठिकाणी जर रासायनिक खताचा वापर रासायनिक औषधाचा आपण या ठिकाणी कीटकनाशकाचा वापर नसता केला तर या ठिकाणी आपलं 100 ml वापरला चालत होतं. पण आपण रासायनिक कीटकनाशकाचा आपण वापर केल्यामुळं याचं प्रमाण आपलं डबल घेणं आहे. जर रायझोबियम पावडर फॉर्ममध्ये असतं तर आपल्या ठिकाणी 1 किलोसाठी 25 ग्रामचं
वापर करायचा असतात आणि 10 किलोसाठी आपला 250 ग्रामचा वापर करावा लागतो. या राईझोबियममुळे काय होतं, जे हवेतील नत्र आहे, हवेत जवळजवळ 78% नत्र आहे, ते नत्रचं हे राईझोबियम स्थिरीकरण करतं व त्यामुळे आपले जे सोयाबीनच्या मुळावर गाठ आहे त्या गाठीच्यामुळं आपलं झाडीचं जे स्थिरीकरण, झाडाचं आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते व त्यामुळं आपले झाडाची जोमान होती व झाडीला फुटवे येते आणि जवळजवळ 15 ते 20% उत्पन्न यामुळे वाढतं. तसंच हे PSBचा आपल्या या ठिकाणी वापर करायचा आहे. या ठिकाणी आपला PSBचा बी 200 ml या ठिकाणी आपला वापर करायचा आहे. पावडर फॉर्ममध्ये असतं तर 1 किलोसाठी आपला 25 ग्राम वापरत असतं, म्हणजे 10 किलोला 250 ग्राम. आणि आपलं हे आता या ठिकाणी 10 किलोला आपला 200 ml वापरायचा आहे, ज्यामुळे आपण रासायनिक बीज प्रक्रिया करली. जर रासायनिक बीज प्रक्रिया करली असती तर आपल्या या ठिकाणी फक्त 100 ml याचा वापर करायचा होता, पण आपण रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 200 ml वापर करायचा आहे. या ठिकाणी आता हे 50 mlचं झाकण आहे, आपण या ठिकाणी हे 4 झाकण याच्यावर टाकूया आणि याला मस्त या ठिकाणी एकजीव करून घेऊया. या ठिकाणी आपण 200 mlचा या ठिकाणी वापर केलेला आहे. याला चांगला आपलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला जवळजवळ 10 ते 15-20 मिनिटं आपलं सावलीत वाळून घ्यायचं आहे आणि लगेच पेरण्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे याचे अनेक फायदे आहे PSBचे. आणि याच्यामुळे काय होतं, जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची सुपीकता वाढते आणि एकूण उत्पन्नात जवळजवळ 15 ते 20% आपला वाढ जाऊन येते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने काय करा, तुम्ही अशी बीज प्रक्रिया करा, त्याचे आपला अनेक फायदे आहे. ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व माझ्या पीक पाणी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.